आर्थिक म्हणजे येणार नाही आहे. उलट आर्थिक जी मजबूती आहे ती यावी या उद्देशाने त्यांनी आणून केलेली आहे. त्याला प्रतिसाद म्हणून आज मी मेट्रोने प्रवास करत आहे आणि अनेक लोकांना माझं आव्हान आहे, सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपण बचत करणं अत्यंत आवश्यक आहे आणि माननीय प्रधानमंत्रींच्या ज्या आव्हानाला प्रतिसाद देणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या ज्या कार्यालयाच्या किंवा विभागाच्या बैठका आहेत त्या देखील ऑनलाईन करणार आहात का, किंवा मग विभागाच्या काही जो खर्च आहे तो कमी करण्यासाठी काही प्रयत्न असेल? नक्की तो होणार आहे. पंतप्रधानांनी आवाहन केलेलं असल्यामुळं आमचं जे मंत्रालय आहे त्या मंत्रालयाच्या माध्यमातूनही जो पैसा कसा होऊ शकेल, त्यानंतर आपलं घरातून जे काम आहे ते सुद्धा करण्याच्या संबंधामध्ये नक्की मंत्रालय विचार करणार आहे. त्यामुळं आणि सगळ्या मंत्रालयाने सुद्धा हा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की प्रवास टाळणं अत्यंत आवश्यक आहे आणि जे घरातून जे काम आहे ते करावं अशा पद्धतीचा प्रयत्न नक्की आमच्या मंत्रालयामध्ये करणार आहोत आणि खर्च कमी होणं अत्यंत आवश्यक आहे ही आमची भूमिका आहे. नक्की त्यासाठी आमच्या मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा निर्णय घेण्यात येईल. आठवले साहेब, पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे, पण आता पंतप्रधानच 15 तारखेपासून जवळपास आठवडाभर युरोप दौऱ्यावर चाललेले आहेत. म्हणजे परदेश दौरे टाळा असं देशवासियांना सांगितलंय, पण स्वतः पंतप्रधान मात्र आठवडाभर युरोप सहलीला चालले आहेत. नाही, युरोपच्या सहलीला नाही आहे, तर युरोपच्या दौऱ्यावर चाललेले आहे ते आपल्या इकॉनॉमीला अजून कसं मजबूत करता येऊ शकेल, युरोप देशाकडून आपल्याला मदत कशी होऊ शकेल यासाठी प्रधानमंत्र्यांचा दौरा तो आहे. त्यामुळे प्रधानमंत्री सगळ्यांना आवाहन करतात आणि ते दौरे करतात असं अजिबात नाही आहे. ते काय त्या ठिकाणी फिरण्यासाठी आणि टुरिझमला चाललेलं नाही आहे, तर ते आपल्या भारताला त्या युरोपकडून आपल्याला अजून काय मदत मिळू शकेल, त्या व्यापारामध्ये कशा पद्धतीची देवाणघेवाण होऊ शकेल या उद्देशानं ते चाललेले आहे आणि त्याचा फायदा नक्की आपल्या देशाला होणार. पण असं म्हणतात की ऑनलाईन बैठका करा, वर्क फ्रॉम होमचं कल्चर पुन्हा आणा, तर मग असे परदेश दौरे किंवा अशा ज्या बैठका आहेत त्या ऑनलाईनही तिथल्या विदेश मंत्र्यांशी होऊ शकतात ना? नाही, विदेश मंत्र्यांच्या आता ऑनलाईन बैठका तशा होऊन त्यामध्ये रिझल्ट मिळणार नाही आहे. मला असं वाटतं की प्रधानमंत्र्यांचा दौरा आहे, हा दौरा भारताच्या व्यापारामध्ये कशी वाढ होऊ शकेल, भारतामधलं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन युरोपमध्ये कसं परचेस करण्यात येऊ शकेल आणि युरोपमधला जो पैसा आहे तो पैसा सुद्धा आपल्या देशामध्ये आणू आपल्याला अजूनही जे एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्यासाठी काय करता येऊ शकेल या दृष्टिकोनातून जो दौरा आहे. त्यामुळं प्रधानमंत्र्यांनी घरात बसून त्या ठिकाणी आपल्याला देशाला मजबूत करता येणार नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की प्रधानमंत्र्यांचा दौरा हा देशाच्या प्रगतीसाठी आहे, देशाच्या डेव्हलपमेंटसाठी आहे. त्यामुळे त्या दौऱ्यावरती आपत्ती घेऊ नये असं आपलं मत आहे. पंतप्रधानांच्या आवाहनावरती राज ठाकरेंनी मात्र टीका केली आहे. पंतप्रधानांनी मन की बात ऐकण्यापेक्षा अर्थतज्ञांच्या मनातल्या गोष्टी ऐकाव्यात आणि ही सगळी उधळपट्टी थांबवावी असं राज ठाकरे म्हणतात. ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे ते ठीक आहे. उधळपट्टी थांबवण्यासाठीच पंतप्रधान आवाहन केलेलं आहे. राज ठाकरे यांचं जे म्हणणं आहे की मन की बातमध्ये मन की बातपेक्षा अर्थनीतीची बात त्यांनी ऐकावी असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठीच पंतप्रधानांनी सोनं खरेदी करून हे सांगितलेलं आहे. जे जो अनावश्यक जो खर्च आहे तो टाळावा आणि तो जो पैसा आहे तो पैसा आपल्या उद्योगामध्ये टाकावा आणि त्याच्या माध्यमातून एम्प्लॉयमेंट क्रिएट करावं आणि आपल्या देशाच्या इकॉनॉमीला हात लावा अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. कोण टीका करते तिकडे आम्ही लक्ष देणार नाही आहे. आम्हाला देशाला मजबूत करणं अत्यंत आवश्यक आहे. इथल्या गरीब माणसाला आम्हाला गरीब रेषेच्या वरती आणायचं आहे. इथल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून द्यायचा आहे आणि या देशातल्या सगळ्या नागरिकांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना किंवा जे इतर सगळे लोक आहेत अशांना न्याय द्यायचा आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं की पंतप्रधानांचं आव्हान हे अत्यंत स्तुत्य आहे, अत्यंत योग्य आहे आणि त्यामुळं देशाची इकॉनॉमी चांगली डेव्हलप होऊ शकेल असं आपल्याला कोणी विश्वास आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले मात्र आता पंतप्रधानांनी सत्तेवरून पाय उतार व्हावा असं म्हणतायत. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ताफेचे ताफे घेऊन मंत्री तुमचे फिरतायत, ते ताफे कुठे कमी करत नाही, तुम्ही खर्च करताय, लोकांना तुम्ही आवाहन करताय. ताफे म्हणजे अगोदर होते ताफे, आताच अनाउन्समेंट झालेली आहे. ताफे जे आहे ते ताफे तेवढे राहणार नाही आहेत म्हणजे आता